श्री स्वामी समर्थ. चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्की, पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी, वातावरण कसे असावे? लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही. ही प्रत्येकाचीच इच्छा असते. माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे तर खरेच, पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते. चंचल लक्ष्मी घरात कायमची राहावी यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत. ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही. पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते. त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. जी व्यक्ती सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणात आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. आवळ्याच्या झाडामध्ये, गायीच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते. ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो, अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास म्हणजे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. श्री लक्ष्मीची 8 रूपे कोणती आहेत ते आपण पाहूयात. लक्ष्मीचे 8 रूपे असल्याचे सांगितले जाते आणि ही 8 रूपे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 धनलक्ष्मी, नंबर 2 धान्यलक्ष्मी, नंबर 3 धैर्यलक्ष्मी, नंबर 4 शौर्यलक्ष्मी, नंबर 5 कीर्तिलक्ष्मी, नंबर 6 विजयलक्ष्मी, नंबर 7 विद्यालक्ष्मी आणि नंबर 8 राज्यलक्ष्मी. चला तर मग जाणून घेऊयात धनवृद्धीसाठी उपाय. नंबर 1 आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी. नंबर 2 रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपावा. नंबर 3 दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी, त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. नंबर 4 व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत, त्यामुळे व्यापार सफलता लाभते. नंबर 5 गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते. नंबर 6 व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत, व्यवसायात उन्नती होते. नंबर 7 बुधवारी स्नान करून 108 वेळा हा मंत्र म्हणावा, त्यायोगे व्यवसायात लाभ होतील. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्रीं नली श्री लिमी मम गृहे धन पुरये चिन्नाई दुरये दुरये स्वाहा. नंबर 8 गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते. नंबर 9 पिंपळ वृक्षाला पाणी घालावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते. नंबर 10 लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध आहे.
शास्त्रवचनाप्रमाणे केरसुणी व झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे केरसुणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते. सुखशांतीही त्या घरात वास करते. याउलट जेथे घाण अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते. अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते. यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके, आवरलेले व स्वच्छ ठेवावे, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. केरसुणी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही. त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही. चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी. केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये, कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये. नंबर 12. नवीन केरसुणी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल. पैसा, धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते, तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते. नंबर 13. वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे. यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स. नंबर 1. पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा आणि झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा. नंबर 2. कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नका. नंबर 3. देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोण्यात असावे. नंबर 4. किचन, मेन स्विच, इलेक्ट्रिक बोर्ड, टीव्ही हे सर्व आग्नेय कोपऱ्यातच ठेवा. किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा. स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे. टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा. फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये. फरशी काळीही नसावी. मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा. या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.